नेक्स्ट है एप्लीकेशन ऑफ पास्कल्स लॉ. एप्लीकेशन ऑफ पास्कल्स लॉ. अब आता बघितलं हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक ब्रेक्स फर्स्ट. हायड्रॉलिक ब्रेक्स. हाइड्रोलिक ब्रेक्स इसे ना यस these are used in the vehicles. These are used in the vehicles. Full stop. They work on the principle of transmission of pressure. Transmission of pressure in liquid. जसं मी अगोदर डायग्राम मध्ये पण सांगितलं होतं, इकडनं आपण जेवढं प्रेशर लावणार तेवढंच प्रेशर इकडनं वरती होणार. ट्रान्समिशन ऑफ प्रेशर इन लिक्विड. ओके, हायड्रॉलिक ब्रेक झालं. सेम आहे हायड्रॉलिक लिफ्ट. Hydraulic lift. So it is used to lift heavy. It is used to lift heavy loads. It is used to lift heavy loads such as cars at service station. Such as cars at service station. And it is also based on Pascal's law. Applications बघतोय ना आपण. त्याच्यामध्ये ती एक्झॅक्टली वर्किंग काय आहे खाली एक लाइन छोड़ून लिया. When a small force is applied, over a piston, when a small force is applied over a piston of small cross section, over a piston of small cross section, a large force appears. Cross section, a large force appears over a piston of large cross section. A large force appears over a piston of large cross section. आपण अगोदर पण बघितलं होतं, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं. एका साइडने छोटं पिस्टन होतं आणि एका साइडने मोठं पिस्टन होतं, राईट. तर छोट्या पिस्टनला दाबल्याच्या नंतर जे इकडे जे फोर्स आहे, जेवढ्या फोर्सने आपण ते तिकडनं त्याला पुश केलंय तेवढ्याच फोर्सने हे इकडनं वरती येणार का? नाही. इट विल बी मोर. It will be more depending upon the area of cross section. से इकडचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होता, if that was 1 meter square फॉर एक्झाम्पल, एवढं तर नाही होणार. आणि इकडनं त्याला आपण ट्यूबनी कनेक्ट केलेलं होतं लाईक दिस. आणि इकडे एरिया काय झालेला होता आता? दिस एरिया वॉज 4 टाइम्स. इफ दिस इज 4 टाइम्स तर काय होईल? इकडचं जे मार्किंग होती से 1 2 3 आणि 4, इकडे जर आपण त्याला मार्किंग
जे पिस्टनने त्याला जे प्रेस केलंय आपण, तर हे 4 मार्किंग पर्यंत जर त्याला प्रेस केलं आपण, तर इकडे कितीने वरती होईल ते? इकडे ते 1 नी वरती सरकणार. 1 नी वरती सरकलं, पण इकडचा जो फोर्स आहे that force will be 4 times force, आणि इकडे आहे 1 time force. आणि इकडचा जो हे आहे एरिया, that is 1/4 times of area, आणि इकडे जे आहे that is 4 times the area. दोघांचं सेम होऊन जाईल. आता सपोज इकडे 1 टाइम एरिया आहे, 4 टाइम एरिया असेल, अशाने वाढेल. कळालंय काय झालंय? तर एक्झॅक्टली याच्यामध्ये इकडनं 4 इंच ते खाली सरकलंय, बट इकडे 1 इंच वरती सरकलंय, बट ते 1 इंच जरी वरती सरकलं तरी आपला फोर्स किती आहे? इट इज 4 टाइम्स. जरा सिम्पल. हे होतं तुमचं एक्झॅक्ट ऍप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. नेक्स्ट रीडिंग टाका तुमची ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता बाकीचं सगळं सोपं आहे, पुढे एवढं काही हे नाही, फक्त क्वेश्चन्स ट्रिकी बनतात इसके ऊपर सब. ऍटमॉस्फेरिक ऍटमॉस्फिअर काय सगळ्यात पहिले तर all the gases present around the earth will be called as atmosphere. आणि ते atmosphere जे प्रेशर एक्झर्ट करणार त्याला काय म्हणणार आपण? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याच्यामध्ये लिहा काय? the pressure exerted by atmosphere is called atmospheric pressure. The pressure exerted by atmosphere, the pressure exerted by atmosphere is called atmospheric pressure. झाले लिहून? सपोज दिस इज द अर्थ. त्याच्या आजूबाजूला पूर्ण ऍटमॉस्फिअर आहे का असं? हे तुम्ही डॉटेड लाईन बनवले. आणि आपण याच्या अगोदर एक केस बघितली होती ऑफ दिस लिक्विड. जेवढं खाली खाली आपण जाऊ तेवढं प्रेशर वाढत जाईल. तर कन्सिडर दिस ॲज अ कंटेनर. असे कंटेनर कन्सिडर करू शकता का? तर मला सांगा याच्यामध्ये जे प्रेशर जे आहे इट विल बी हायेस्ट ॲट विच पॉइंट? सरफेस. ऑन द सरफेस ऑफ अर्थ. का? कारण द प्रेशर गोज ऑन इंक्रीजिंग विथ इंक्रीजिंग प्रेशर, इंक्रीजिंग डेप्थ. डेप्थ वाढवल्यानंतर काय होईल? प्रेशर वाढत जाईल. असं सेम आता इथे बघितलं, इथे प्रेशर सगळ्यात कमी राहील, खाली जाऊस तर प्रेशर वाढत. सेम आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये पण होईल का? ऍटमॉस्फिअर इज ऑल्सो मेड अप ऑफ फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय सांगितलं होतं मी? which have the ability to flow. वारा वाहू शकतो. पाणीवर जसं वाहतं तसं वारा पण वाहतो, राईट? तर the air will also have some density. एअरला डेन्सिटी आहे, आपण त्याची डेप्थ मोजू शकतो. आणि ग्रॅव्हिटी तर अर्थ तर लावणारच आहे, सो आपण इथे पण प्रेशर मोजू शकतो का त्याचं? बाय युजिंग द सेम फॉर्म्युला. इथे फक्त ही जी डेन्सिटी आहे त्या डेन्सिटी विल बी रिप्लेस्ड विथ डेन्सिटी ऑफ एअर. आणि डेप्थ, आता ही डेप्थ कुठून मोजणार आपण? जिथून आपलं ऍटमॉस्फिअर सुरू होणार. आता सुरू कुठून झाले? फॉर एक्झाम्पल आता ह्या पॉईंट पासून आपलं ऍटमॉस्फिअर सुरू झाले, तर इथून खाली किती डेप्थ आहे ते मोजायचे आणि त्या पॉईंटला आपण हा फॉर्म्युला लावून प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. तर प्रेशर मॅक्सिमम कुठे राहील? ऑन द सरफेस ऑफ अर्थ. जसं जसं आपण सरफेस पेक्षा दूर जाऊ तसं तसं प्रेशर काय होणार? कमी होत जाणार. त्याच्यामध्ये लिहा. हा दिलेलं आहे, याच्यावरती क्वेश्चन आहे ना. सर सिंपल स्टेटमेंट विचारलं बिकॉज दिस इज व्हेरी मच कॉम्प्लेक्स. जसं जसं वरती जाणार ऍटमॉस्फिअरचा जे डेन्सिटी ती पण कमी कमी होत जाणार ना. सो त्याचे जे न्यूमरिकल्स ते फार कॉम्प्लेक्स होत जातात, आपल्याला नाही विचारलं जात. फक्त एवढं विचारलं जाईल की विथ द इन्क्रीजिंग हाईट द प्रेशर विल गो ऑन डिक्रीजिंग. आणि डिक्रीज झाल्यामुळे कोणते कोणते इफेक्ट्स दिसून येतात आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन.
हे तर सगळ्यांना माहिती की वरती गेल्याच्या नंतर प्रेशर तर डिक्रीज होतंय. प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे काय इफेक्ट दिसून येणार त्याच्यावरती क्वेश्चन येणार आणि घेऊ ना एक एक सवाय. आता तिथे ट्रेलर आले पिक्चर वाकी आणखी त्याच्यामध्ये घ्या. इट इज मॅक्सिमम ऍट द सरफेस ऑफ अर्थ. काय मॅक्सिमम असते? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इट इज मॅक्सिमम ऍट द सरफेस ऑफ अर्थ and goes on decreasing as we move up into Earth's atmosphere. लिहिलंय. आता एक लाईन सोडून द्या, स्टार करून द्या आपण. The value of atmospheric pressure on the surface of Earth at sea level is 1 atmosphere. सी लेवल वरती जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते त्याला आपण किती म्हणतो? दॅट इज 1 ॲटमॉस्फियर. ब्रॅकेट मध्ये घ्या 1 atm. ॲट सी लेवल इट इज ॲट 1 ॲटमॉस्फियर. ब्रॅकेट मध्ये लिहायचं 1 atm म्हणजे 1 ॲटमॉस्फियरला शॉर्ट मध्ये काय लिहितो आपण? 1 atm. and is nearly equals to हे नका लिहू थांबा. सरळ हे लिहा. स्टेटमेंट लिहिण्यात काय अर्थ नाही. 1 atm इज इक्वल्स टू 101,325 पास्कल्स और न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि नाहीतर तुम्ही असं पण लिहू शकता की 1 atm इज इक्वल्स टू 1.013 into 10 to the power 5 Pascal, or sometimes you will be directly given to consider 1 atm is equals to 10 to the power 5 Pascals. न्यूटन मीटर स्क्वेअर आणि पास्कल एकच असते. आपण लिहून झालंय आपलं. तर आतापर्यंत आपण कोणते युनिट बघितले प्रेशर साठी? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. देन वी सॉ डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर. नाउ इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पास्कल. ओके. नेक्स्ट पॉइंट दिला इथपर्यंत लिहिलं. या सगळ्यांना बॉक्स मध्ये लिहा. या सगळ्यांना एक बॉक्स जरी केला तरी चालेल. बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर या ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ऑल्सो मेजर्ड. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ऑल्सो मेजर्ड इन mm, millimeter mm, or centimeter mm, or cm, that is centimeter of mercury column. तर एक युनिट काय झालं आपलं? हे झालं फर्स्ट न्यूटन पर मीटर स्क्वेअर, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर, पास्कल. त्याच्यानंतर येतं mm, hg और सेंटीमीटर hg. आता hg काय आहे? मर्क्युरी. इट इज मर्क्युरी. mm ऑफ मर्क्युरी, सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. याच्यामध्ये सुद्धा आपलं प्रेशर कॅल्क्युलेट केला जातं. आता याचं आणि पास्कलचं रिलेशन काय आपण आता और mm
CMHG और CMHG सोबत आणखीन एक असतंय, आणखीन एक पॉइंट लिहा त्याच्यासोबत खाली की इट इज ऑल्सो मेजर्ड इन टॉर्क, TORR, टॉर्क. लिहिले का हे सगळे युनिट्स आहेत बरं प्रेशरचे. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड दिस फिफ्थ. आता या सगळ्यांचं रिलेशन काय आपण ते बघू. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर याचा आपण लिहिलेलं आहे अगोदर. काय आहे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू हाऊ मेनी डायन्स पर सेंटीमीटर स्क्वेअर. किती आहे हा? अरे बघा येत नसेल तर कॅल्क्युलेट करा. 10⁵5 पक्का हो लिहून दिलाय ना. हो सर. वेट 5 नाही येणार, 7 यायला पाहिजे. 9 लिहून दिलाय का? नसेल लिहून दिलं तर सांगा, आपण लिहून घेऊ आता. नाही सर नाही दिलं मग होता मला 5 तर नाही येणार. हे बघा कसं कन्वर्ट करायचं. कसं आहे सगळ्यात पहिले न्यूटनला डायन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 न्यूटन इज इक्वल्स टू हाऊ मेनी डायन्स. 5 म्हणजे मला 10 to the power 5 तर फक्त डायन पर्यंत जात आहे. देन वी हॅव 1 मीटर इज इक्वल्स टू हाऊ मेनी सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. त्यानंतर आता मीटरचा स्क्वेअर तर इकडे 100 चा पण स्क्वेअर होऊन जाईल का. 100 चा स्क्वेअर झाल्यानंतर किती होणार. सरळ सरळ 10 to the power 4. बस आता हे 1 न्यूटन इक्वल्स टू 10 to the power 5 डायन. सगळं झाल्याच्या नंतर काय होईल 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इक्वल्स टू 10 to the power 5 डायन अपॉन मीटरला सेंटीमीटर मध्ये 10 to the power 4 किती होईल. 10 डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा ते कुठे 7 इथे 7 होईल. कसं काय 10 to the power 5 upon 10 to the power 4 ना. 7 थोडी होत आहे. नाही 7 तर नाही येणार. हा बरोबर आहे. डायन गलत तो नाही होगा. बुक्स मध्ये नाही दिलेलं. वी आर कॅल्क्युलेटिंग दिस. एक्झाम मध्ये विचारलं जातं. जे बुक्स मध्ये जसं कन्सेप्ट बुक मध्ये आहे पण दिलेलं जे बुक मध्ये नाही तेच विचारलं जातं. सो दिस कॅन बी आस्क्ड 1 न्यूटन मीटर स्क्वेअर आणि डायन पर सेंटीमीटर स्क्वेअरचा काय संबंध आहे. इट इज 10 डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हे दोघांचं तर झालं. मग आता उरलंय पास्कल. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू हाऊ मेनी पास्कल. 1 हे तर लिहून हे लिहून दिलेलं आहे. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू हाऊ मेनी पास्कल. इट इज 1 पास्कल. Now 1 Pascal is equals to how many dian per centimeter. 10 dian will be 10.
त्याच्यानंतर आहे आपल्याकडे mmHg और सेंटीमीटर hg. त्याच्यामध्ये लिहायचं आहे 1 torr इज इक्वल्स टू अरे एटीएम घ्यायचं राहिलं ना, एटीएम पण एक आपलं युनिट आहे. So 1 torr is equals to 1 mm of mercury column. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता, दॅट इज 1 mm of Hg. आणि हेच mmHg जेव्हा 10 mmHg होणार तेव्हा काय म्हणणार त्याला? 1 सेंटीमीटर. तर सिंपल दॅट 10 mmHg is equals to 1 centimeter Hg. एटीएम आहे, एटीएम सोबत आणखी भाग जोडलाय. आपण आता शिकलो 1 ATM is equals to approximately 10 to the power 5 पास्कल. पास्कल तर पास्कलच्या ऐवजी न्यूटन पर मीटर स्क्वेअर पण लिहू शकतो, डायन पर सेंटीमीटर क्यूब मध्ये पण कन्वर्ट करून आपण त्याला लिहू शकतो. तर आता शेतात झाले. सो 1 ATM is equals to how many bars now? 1 ATM is equals to 1 bar. So 1 bar is equals to how many Pascal? 10 to the power 5. हे पण लिहून घ्या. 1 bar is equals to 10 to the power 5 Pascals. हे सगळे हे कोणताही कन्वर्जन वर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बरं. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट हे जर अवघड प्रश्न बनवायचा ठरला या सगळ्यांमधनं, हे बाकीचे सगळं तुम्हाला थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवता, बट दिस इज द मोस्ट ट्रिकीएस्ट क्वेश्चन विच कॅन बी मेड आउट ऑफ दिस. और अप्रोक्सीमेटली 1 bar. इसके क्वेश्चन सिविल सर्विसेज में भी आ चुके हैं और बाकीच्या टफ एग्जाम्स मध्ये पण आलेले आहेत. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फास्ट. बाकी तर सगळे लक्षात राहून जातील. तर काय but this is the most important. आता याच्यामधनं तुम्हाला बेसिकली कोणते कोणते लक्षात ठेवायचे. आता न्यूटनला टाइम मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे झालेलं आहे. आता आय एम टॉकिंग विथ कॉन्टेक्स्ट टू दिस चॅप्टर ओनली, कन्सिडरिंग की मागचं तुम्हाला सगळं माहिती आहे. तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 पास्कल हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर याच्यावरून तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. 1 टॉर इज इक्वल्स टू 1 mmHg हे लक्षात ठेवायचं. बाकी हे 10 mmHg 1 सेंटीमीटर हे तर सरळ सिंपल आहे. and this
1 ATM is 1 bar and 1 bar is equal to 10 to the power 5. आणि याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येतो हे तरी लाईक कन्सिडरेबल आहे पण त्याच्यावरती क्वेश्चन आता चुकायचं नाही. हा क्वेश्चन जर अवघड करायचं ठरलं तर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1 kg per centimeter cube centimeter square is equal to 0.98 bar or approximately 1 bar. तर नेक्स्ट हेडिंग टाकायची आहे buoyancy. buoyancy BUOYANCY. सर तो करण काहीतरी म्हणत होता. Buoyancy. So what do you understand by this term buoyancy? कुठे यूज होतं buoyancy मला ते सांगा. हा ऐकलंय तुम्ही buoyancy काय आहे तर जेवढे प्रश्न विचारले तेवढेच उत्तर द्या बाकी कोण काय म्हणते ते नका सांगू. हा ऐकलंय का नाही सर रिव्हर्स फोर्स. रिव्हर्स फोर्स अपवर्ड फोर्स म्हणायचं का अपवर्ड फोर्स बाय रिव्हर्स फोर्स उलट वाटतं. हा काय असते buoyancy? हा कोणालाच नाही माहिती. तर सगळ्यांनी लहानपणी पेपरची बोट बनवली आहे पाण्यामध्ये सोडलंय. ते पाण्यामध्ये सोडल्याच्या नंतर ते पाण्यावरती का तरंगते आणि त्याच ठिकाणी जर दगड टाकला तर दगड पाण्यामध्ये का तरंगते. डेन्सिटीचा काय संबंध? मास जास्ती आहे दगडाचं. इट इज नॉट बिकॉज ऑफ दॅट बट काय असते कधी पाण्यामध्ये स्वतः उतरले पाण्यामध्ये स्विमिंग पूल मध्ये वॉटर पार्कला वगैरे गेले तसं हलकं हलकं वाटतं थोडंसं शरीराला आणखी जड वाटायला लागतं. पाण्यातून बाहेर आल्यावरची गोष्ट नाही करत पाण्यामध्ये असतानाची गोष्ट हलकं वाटत असते थोडंसं शरीराला तर ते का बरं असते असं का बरं कॅन यू टेल मी? तर आपलं वजन कुठे ऍक्ट करत असतंय? इट इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. बट जेव्हा पण आपण एका लिक्विड मध्ये कोणता पण ऑब्जेक्टला ठेवतो आय एम सेइंग इन अ लिक्विड एनी ऑब्जेक्ट असं नाही की फक्त पाणी किंवा हेच किंवा तेच नाही. whichever liquid you take and whatever object you place inside it, it will always exert a upward force. And this is the weight of the object. आपण बघितलंय वेट सुद्धा काय आहे वेट इज ऑल्सो टाइप ऑफ फोर्स. तर this force which acts in the opposite direction of the weight is called the buoyancy. कळलं काय आहे? तर तुम्ही एक ऑब्जेक्ट ठेवलंय गप्पा मारू नका नाहीतर समजणार नाही. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा पण तुम्ही लिक्विड मध्ये प्लेस करणार इट विल हॅव सम ऑफ द अदर वेट असेल that weight will be always acting towards the center of the earth or in the downward direction. But जेव्हा पण त्याला आपण लिक्विड मध्ये टाकणार that liquid will always exert a upward force and that upward force is called as the buoyant force and that property is called as the buoyancy. Buoyancy काय आहे? Buoyancy is the property आणि जो फोर्स लागणार आहे because of this property is called as the buoyant force. buoyant
हा एक्झाम्पल मी आता सांगितलं पाण्यामध्ये उतरल्याच्या नंतर शरीर थोडंसं हलका हलका वाटतंय. दॅट इज बिकॉज तुमचं जे वेट आहे दॅट यू विल फील लेस. का बरं? कारण एक अपवर्ड फोर्स लागतोय. सेम तुम्हाला सांगितलं दगड पाण्यामध्ये बुडतो. का बरं? कारण दगडाचं वेट जे आहे दॅट इज मोर दॅन द बॉयंट फोर्स. हा फोर्स जर जास्त झाला इकडनं वेट दगड जो होता असे तो 5 न्यूटनच्या फोर्स तो खाली गेला आणि हा जो फोर्स होता हा 2 न्यूटन पर्यंतच लागला. मग काय? दगड खाली जाईल. पण ऍट द सेम टाइम जी बोट असते त्या बोटचं वजन तर कमी राहील. इट विल बी ऑलमोस्ट इन ग्राम्स. सो ग्राम्स मध्ये म्हणल्याच्या नंतर इट विल बी से 0.01 न्यूटन आणि आता फोर्स आता 2 न्यूटनचा लागतोय. तर बोट खाली जाईल का? नाही. बोट विल कळलं हे का बरं होतं जर असं? इट इज बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी ऑफ buoyancy which exerts a buoyant force and this buoyant force is always in the opposite direction of the weight because of which the apparent weight of an object inside the liquid is always less. का बरं? Because of this buoyant force. weight काय आहे आपलं? weight is downward force आणि हा याच्याच अपोजिट एक buoyant force जर लावला तर हे दोघं कॅन्सल आउट होतील का? दोघं कॅन्सल आउट होतील ना. जे टोटल वेट आहे मग आपल्याला शेवटी दिसणार ते कमी होईल ना बिकॉज ऑफ दिस अपोजिट फोर्स. मी आता सांगितलं तुम्हाला की जर एक 5 न्यूटनचं फोर्स खाली लागतोय आणि 2 न्यूटनचा फोर्स अपोजिट डायरेक्शन लागतोय तर आपल्याला नेट रिझल्ट फोर्स किती दिसून येईल? 3 न्यूटनचा and that will be the weight of the object which was actually 5 जिथं झालंय 3 म्हणून ते ऑब्जेक्ट आपल्याला हलकं वाटेल का? So this was the story of buoyancy आणि आपण याचं उद्या रिव्ह्यू फॉर नाउ स्टॉप. ओके उद्या आहे ना लेक्चर आपलं? आपण